विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। तिसरी चौथी MTS BTS मंथन तसेच 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त क्वेश्चन पेपर एक्सरसाइज मॉडेल क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहत आहोत। सराव प्रश्न या ठिकाणी हा घटक आपण पाहणार आहोत। तर पहा, या ठिकाणी आपण यश परगे या चॅनलवर जर आपण कोणी नवीन असेल तर सबस्क्राइब करा व आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करत चला या ठिकाणी आपण तासिकेला सुरुवात करूया। नवोदयवाला जर ॲप डाउनलोड केलं नसेल आपल्या मोबाईलमध्ये तर डाउनलोड करून घ्या आणि त्याविषयी काही जर माहिती हवी असेल तर या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती मेसेज करा किंवा फोन करा। चला आपल्याला या ठिकाणी एक्सरसाइज पाहायचा आहे। तर पहा, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल। पहा, या ठिकाणी इनकरेक्ट म्हणजे अयोग्य जोडी, सिंग्युलर अँड प्लुरलची अयोग्य जोडी या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे। मग 3 जोड्या काय असतील? योग्य असतील। एक जी असेल अयोग्य असेल। बर्ड्सचं सिंग्युलर आहे बर्ड आणि प्लुरल काय होतं? बर्ड्स, बरोबर आहे, ही योग्य जोडी आहे। मॅनचं मेन, बेंचचं बेंचेस, हे पण बरोबर आहे। आवर्स आणि आवर्स, आवर्स, आवर आणि अवरेस असं होत नाहीत। आवर म्हणजे तास, 1 तास 2 तास असं म्हणतो। मग या ठिकाणी आवर हा जो अपवादात्मक असे काही वर्ड्स आहेत की त्याचं प्लुरल आणि सिंग्युलर हे एकच असतं, म्हणून हे ठिकाणी ही अयोग्य जोडी इनकरेक्ट पेअर जे आहे पर्याय क्रमांक 4 आहे। चला पुढचा प्रश्न पाहू। चला पहा, व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ फिश? फिश या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? आता फिशचं हे जे आहे शेवटचं अक्षर आहे यश, यश आल्यानंतर या ठिकाणी आपण ES हा प्रत्यय लावतो। तर मग या ठिकाणी पहा, फिशेस, फिश आणि फिश FISH IES लागले। या ठिकाणी IES का केव्हा लागते? वाक्याच्या वर्ड्सच्या जे शेवटी Y जर असेल तर IES हा प्रत्यय लागतो। फिशर पण येणार नाही, तर फिशेस पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे। चला पुढचा प्रश्न पहा, व्हॉट इज द करेक्ट सिंग्युलर अँड प्लुरल ऑफ द फॉलोइंग? सिंग्युलर अँड प्लुरलची योग्य जोडी पर्यायातून आपल्याला निवडायची आहे। तर पहा, कॅपचं कॅप्स, ES हा प्रत्यय या ठिकाणी लागत नाही। कॅपचं कॅप्स, SCAPS कॅप्स प्लुरल जे आहे असं होतं, तर ही जोडी चुकीची आहे। बॉयचं बॉयज ही बरोबर आहे। ट्रीज ही चुकीची आहे। बेबी बेबीज, आता बेबी Y हा प्रत्यय आहे या ठिकाणी IES, या ठिकाणी BABIS बेबीज असं यायला पाहिजे, ही जोडी चुकीची आहे। तर मग पर्याय क्रमांक 2 मधील जी आहे ती जोडी बरोबर आहे। चला पुढचा प्रश्न पाहू, व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ वाईफ? आता पहा, या ठिकाणी वाईफ हा जो वर्ड्स आहे याचं प्लुरल म्हणजे अनेक वचन खालील पर्यायातून आपल्याला शोधायचं आहे। आता हा वाईफ शब्द आहे, वाईफ हा वर्ड्स आहे, तर या ठिकाणी पहा, वाक्याच्या शेवटी जर शब्दाच्या शेवटी Y असेल तर IES लागतं, यश असेल तर ES, F किंवा FE असेल तर VES लागतं। मग आता वाईफ WIFE, FE हे या ठिकाणी लेटर्स आल्यामुळं या ठिकाणी काय लागल? VES हा प्रत्यय लागतो। मग कोणता आहे पहा, व्ह्यूज, वाईफ्स, व्ह्यू आणि वाईफ, तर वाईफ्स, व्ह्यू आणि वाईफ्स हे चुकीचे आहेत, तर व्ह्यूज पर्याय क्रमांक 1 जे आहे हे बरोबर आहे। चला पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। पुढचा प्रश्न पहा, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, शब्दाच्या शेवटी जर Y असेल, SH असेल आणि F किंवा FE असेल तर हा प्रत्यय लागतो, हे लिहून घ्या।
तुमच्या नोट वहीमध्ये. आणि सिंग्युलर अँड प्लुरलचा तुम्ही तर पहा या ठिकाणी शब्दाच्या वर्ड्सच्या जर ठिकाणी वाय असेल किंवा एस एच एफ किंवा एफ ई असेल तर वायच्या नंतर वायच्या ऐवजी आ ई एसचा वापर करायचा. एस एचच्या पुढं ई एस ह्या प्रत्यय लावायचा. आणि एफ किंवा एफ ई हे जर अक्षर असतील तर एफ किंवा एफ ईच्या ऐवजी व्ही ई एस हे वर्ड्स लावायचे, हे लेटर्स लावायचे. चला तर या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न पहा आपला. व्हॉट इज प्लुरल फॉर्म ऑफ फिजिक्स. फिजिक्स या शब्दाचे आपल्याला या ठिकाणी अनेक वचन खालीलपैकी कोणते असा प्रश्न आहे. फिजिक्स, आता फिजिक्स हा असा एकमेव म्हणजे असे काही शब्द असतात. फिजिक्स म्हणलं की फिजिक्सचा हा जो वर्ड्स आहे ह्याचं प्लुरल आणि सिंग्युलर जे आहे ते अनेक वचन व एक वचनमध्ये त्याचं फिजिक्सच्या वर्ड्सचं प्लुरल अँड सिंग्युलर फिजिक्स असंच होतं. मग पहा या ठिकाणी फिजिक्स पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे फिजिक्सेस, फिजिक्स आणि फिजिसियस असं काही होत नाही. तर फिजिक्सचं सिंग्युलर अँड प्लुरल अनेक वचन व एक वचन फिजिक्स असंच होतं. पुढचा प्रश्न पहा. व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ चाइल्ड. चाइल्ड या वर्ड्सचा या ठिकाणी आपल्याला अनेक वचन शोधायचे पर्यायातून. चाइल्ड्स, चिल्ड्रन्स, चाइल्ड्स, चाइल्डेस, चिल्ड्रन्स, चिल्ड्रन आणि चिल्डीस असे 4 पर्याय आहेत. मग चाइल्ड अपवादात्मक असे काही वर्ड्स आहेत की चाइल्डचं अनेक वचन म्हणजे प्लुरल जे आहे चिल्ड्रन असं होतं. चिल्ड्रन आपण सिंग्युलर अँड प्लुरल हा घटक शिकत असताना त्यामध्ये हा वर्ड्स घेतलेला आहे. ज्यांनी कुणी पाहिलं नसेल त्यांनी पाहून घ्या. चला आपला पुढचा वर्ड्स आहे विच इज द करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्लुरल ऑफ द फॉलोइंग. अनेक वचन, एक वचन व अनेक वचन असलेली योग्य जोडी या ठिकाणी आपणाला निवडायची आहे. करेक्ट पेअर म्हणजे योग्य जोडी. पहा या ठिकाणी जोड्या आपणाला सिंग्युलर प्लुरल वर्ड्स ओळखता आले पाहिजेत. के वाय कीचं कीज हे योग्य आहे. ऑप्शन ए मध्ये की, कीज. बी मध्ये पहा मॅनचं मॅन्स दिलेलं आहे. मॅनचं काय होते, मेन्स होते. MAN मॅन, MENS मॅनचं MEN मेन असं होतं. मॅन्स असं नाही होत. हे चुकीची जोडी आहे, इनकरेक्ट पेअर आहे. ऑक्सचं ऑक्सेन ही करेक्ट पेअर आहे. ऑप्शन A अँड C. रेशोस हे चुकीची जोडी आहे. रेशोच होत असते म्हणून या ठिकाणी ही सुद्धा या ठिकाणी दिलेली जी आहे ते इनकरेक्ट पेअर आहे. तर मग पहा ऑप्शन ए मध्ये जे आहे करेक्ट पेअर आहे. ऑप्शन सी मध्ये ऑक्सेन ही करेक्ट आहे. तर मग आपण पहा शोधू आपण कोणकोणते. ऑप्शन ए मध्ये ए अँड सी जे आहे ऑप्शन करेक्ट आहेत. ए ऑप्शन आणि सी. पर्याय क्रमांक 1 मध्ये ए बी दिलेले. पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा ए आणि सी जी आहे ती बरोबर जोडी आहे. बी सी आर करेक्ट म्हणते. बी आणि सी करेक्ट आहे पण बी नाही आहे. चला या ठिकाणी आपण ए सी आणि डी हे करेक्ट आहेत का नाही तर पर्याय क्रमांक 2 हा जो आहे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पहा. व्हॉट इज द सिंग्युलर फॉर्म ऑफ स्टोरी. आता या ठिकाणी पहा स्टोरी ह्या शब्दाचा आपणाला एक वचन खाली दिलेल्या पर्यायातून शोधायचं आहे.
स्टोरीज. स्टोरीजचं हे स्टोरीज हा जो शब्द आहे प्लुरल आहे. मग आता या ठिकाणी आपलं ह्याचं एक वचन करायचं आहे, प्लुरलचं सिंग्युलर करायचं आहे आपल्याला. स्टोरीचं स्टोरी. IES हा प्रत्यय, स्टोरी STORIES. IES हा प्रत्यय लागलेला आहे सिंग्युलरमध्ये. तर मग वाय शब्दाच्या शेवटी वाय जर असेल तर IES हा प्रत्यय लागतो. मग पहा STORY स्टोरी पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे पहा याचं उत्तर. तरी सर्व पर्याय पहा. STORY स्टोरी चुकीचं आहे, स्टोरी हे चुकीचे आहे. तर मग आपण या ठिकाणी पहा, आताच आपण अशा प्रकारचा प्रश्न आला होता वर पहा. या ठिकाणी वाय हे शब्दाच्या जर शेवटी असेल सिंग्युलरमध्ये तर जर प्लुरल करत असताना IES हा प्रत्यय लागतो. तर पहा या ठिकाणी STORIES स्टोरीज हा काय आहे प्लुरल आहे आणि सिंग्युलर याचं करायचं असेल तर स्टोरी असं होतं. म्हणून या ठिकाणी स्टोरी पर्याय क्रमांक 1 हा हे जे ऑप्शन आहे योग्य आहे. पुढचा प्रश्न पहा. चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम ऑफ द फॉलोइंग. खाली जे पर्याय दिलेले आहेत त्यातील इनकरेक्ट अयोग्य जोडी या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे. आता पहा या ठिकाणी हाफचं हाऊस अशा प्रकारे होतं. हे योग्य जोडी आहे, ही करेक्ट जोडी आहे. आता या ठिकाणी F आलेला असल्यामुळं शेवटी अक्षर वर्ड्सच्या शेवटी F हे अक्षर लेटर्स आल्यामुळं VAS हा प्रत्यय लागतो, म्हणून हे बरोबर आहे. HAIR हेअरचं हेअर्स असं नाही होत. हेअर एक हेअर दोन हेअर असं म्हणतो, मग अनेक असतात. हेअरचं हेअर सिंग्युलर अँड प्लुरलमध्ये हेअरचं हेअरच हे होतं. ही इनकरेक्ट जोडी आहे पहा. माऊसचं माईस, टूथचं टीथ हे बरोबर आहेत ह्या 3 जोड्या. आणि ही पर्याय क्रमांक 2 मधील जी आहे ती चुकीची जोडी आहे, इनकरेक्ट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हेअरचं हेअरचं प्लुरल जे आहे आणि सिंग्युलर जे आहे हेअर असंच असतं. चला पुढचा. विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा व नवोदयवाला ॲप डाउनलोड केलं नसेल तर करा. त्यावरती प्रश्न गणित सराव संच आहे 5वी नवोदयसाठी, तसेच 5वी नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी, 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मागील सर्व प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ व तुम्हाला प्रश्नपत्रिका संच त्या ठिकाणी भेटणार आहेत. तर तुम्ही ते डाउनलोड करून ठेवा आणि तुम्हाला त्याविषयी माहिती विचारायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप करा. चला, धन्यवाद.